आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी प्रवीण दटकेजी आहेत। दटकेजी, तुकाराम मुंडेंविषयी उदय सामंत यांनी जे काही स्टेटमेंट आज सभागृहात केलं त्यामध्ये अधिकारातनं तो निर्णय घेतला गेला नसल्याचं म्हटलेलं होतं। खरं तर ही 4 प्रकरणं आहेत। काय नेमकं आता यापुढे होणार आहे आणि आपला जो आरोप त्या ठिकाणी होता त्या संदर्भात काय नेमकं होणार आहे? मूळ मुद्दा आहे, आम्हाला कुठले अधिकार तुकाराम मुंडे असो कोणी असो, मूळ मुद्दा असा आहे की मला अधिकारच नाही चेकवर सही करण्याचा, मला अधिकारच नाही सीओच्या खुर्चीवर बसण्याचा, मला अधिकारच नाही कुठलाही अजेंडा काढण्याचा। हे सगळं मी केलं। आता माननीय सामंत साहेबांनी असं म्हटलं होतं की त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे। जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सही केली होती तर 20मध्ये सही केली, 21मध्ये असं पत्र का नाही आलं, मग 22मध्ये का नाही आलं, 23मध्ये का नाही आलं, 24मध्ये का नाही आलं, 25मध्येच का आलं, ही आमची शंका आहे पहिली। दुसरं, मी चूक करायची 20मध्ये आणि मला तुम्ही कार्योत्तर माझ्या सगळ्या चुकांना परवानगी द्यायची 25मध्ये। उदय सामंत साहेबांनी सांगितलं आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली, असा कुठलाही अहवाल अजूनपर्यंत पटलावर आला नाही। नागपूरला त्यावेळेला स्मार्ट सिटीचे डायरेक्टर होते अमितेश कुमार, पोलीस आयुक्त। त्यावेळेला त्यांनी चूक आहे म्हणून मिनिट्समध्ये सांगितलं की हे चुकीचं काम आहे, आणि 25मध्ये अमितेश कुमार सांगतायत पुण्यावरनं की असं आपण मे बी, ते शब्द आहे मे बी, शासनाने निर्णय घ्यायचा आहे मे बी। सर, अमितेश कुमार मे बी म्हणतात, मग शासन असा निर्णय कसा घेऊ शकतं? आणि एका कक्ष अधिकाऱ्याच्या सहीनी, भागवतांच्या सहीनी पत्र निघतं इतक्या मोठ्या विषयाचं। 2 महिला अधिकाऱ्यांवर, जिला बाळ होऊन 5 दिवस झाले आहे, तिची सुट्टी रद्द करणे, तिला धमकी देऊन अजेंडा काढायला लावणे, तिने तो नाकारला म्हणून तिला हरॅस करणे, दुसऱ्या अधिकारी, जी महिला अधिकारी आहेत तिचं नाव घेणं उचित नाही, तिला रवी भवनला बोलवणे, आणि मी जे आदेश दिले त्याच्यावर, त्या नस्तीवर जर तुम्ही सही करणार नाही तर मी पाहून घेईल, अशा दोघींच्याही तक्रारी केंद्रीय महिला आयोगाकडे झाल्या। केंद्रीय महिला आयोगाने सांगितलं हरॅसमेंट झाली आहे, आम्ही कारवाई करू। या सगळ्या क्लीन चिट आल्यानंतर, आणि माझं म्हणणं आहे ही कारवाई सुरू आहे ना, मध्येच एक पत्र आणायचं की कार्योत्तर मंजुरी द्या, याच्या मागे काहीतरी घोडबंगाल आहे। आमचा माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, ते स्वतः निवेदन करणार आहे, असं मी आणि माननीय कृष्णा खोपडे आत्ता गेलो होतो। आमचा वैयक्तिक माणसाला विरोध नाही, पण आमचा विरोध कशाला आहे की असं करणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं किंवा त्यांच्या समर्थकांकडनं धमकी येणे, कृष्णा खोपडेंना असं करणाऱ्या माणसाकडनं आमदार लोकांना ट्रोल करून घेणे। किंवा या ट्रोलिंग वोलिंगना तर आम्ही कधी घाबरलो नाही, घाबरणार नाही, कारण आम्ही जनतेत आहोत आणि जनतेतनं निवडून आलो आहोत। आमचा मुद्दा आहे जे चुकीचं घडलं, त्या चुकीचं जर घडलं आहे तर त्याला नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे शिक्षा आली पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर ज्या धमक्या आल्या या जाणीवपूर्वक आमदारांना त्यांना बदनाम करण्याच्या हिशोबाने आल्या, आणि त्यानंतर काही गुन्हा वगैरे दाखल करण्यात आलेला आहे का, आणि कुणासोबत काय चर्चा झाली? माननीय कृष्णा खोपडेंनी गुन्हा दाखल केला, पहिल्या धमकीचा आणि दुसऱ्या धमकीचा बर्डी पोलीस स्टेशनला। त्यातल्या एकाला अटक झाली अशी माहिती आहे, बाकीच्यांची हे सुरू आहे। माननीय आयुक्तांना आताच नागपूरची बैठक झाली त्याला आम्ही भेटलो आहे, त्यामुळे कारवाई सुरू आहे। ते धमक्यांना घाबरत नाही, पण बा उद्या आपण तक्रारच करू नये म्हणून ती तक्रार आम्ही केली आहे। पण चुकी जर प्रवीण दटके वागला तर प्रवीण दटकेलाही नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे शिक्षा होते। आपण कोणी वागलं तर शिक्षा होते। त्यामुळे ज्यांनी चुका केल्या आहेत त्याच्या चुकांना जर कार्योत्तर परवानगीने जर निस्तरायचं असेल गव्हर्नमेंटला, आपल्या महाराष्ट्र राज्याला, तर मग एकटे तुकाराम मुंडे कशाला? त्या आजकाल 2-3 लोक सस्पेंड केले, परवा एक RTO सस्पेंड केला, नंतर ते प्राण्या, तो आमचा बिबट्या आला, त्याला पकडायला ती व्हॅन नव्हती, ती बंद होती, त्याच्यामुळे काही कर्मचारी तिथे काय, मग सगळ्यांच्याच कार्योत्तर मंजुरीने शिक्षा निस्तरून टाका, एकाला वेगळा नाही आणि बाकी अधिकाऱ्यांना वेगळा नाही, हे चुकीचं आहे। त्यामुळे सगळ्यांसाठी कायदा नियम सगळे सारखे आहेत, शासनाचे असतील किंवा पोलीस विभागाचे असतील किंवा न्यायालयाचे असतील, त्या कक्षेतनं नागरिकांकडे पाहण्याची दृष्टी एक असावी। आम्ही सामंतांना हेच सांगितलं। आज जे उत्तर अपेक्षित होतं ते अर्धवट त्यांनी दिलं, त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण याचं निवेदन करावं, कारण हे निवेदन नाही झालं तर सिलेक्टिव्ह शासन वागतं असा आरोप होईल, आणि तो आमचे मुख्यमंत्री कधी होऊ देणार नाही असा आमचा विश्वास आहे। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आता या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडनं काय सूचना मिळतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे